आपल्याला a प्लस b ची व्हॅल्यू आणि दुसरं जे इक्वेशन त्याचं स्क्वेअर रूट घेतलं दोन्ही बाजूला तर आपल्याला a मायनस b ची व्हॅल्यू आणि a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर दोन स्क्वेअर टर्मचं सबट्रॅक्शन त्याचे फॅक्टर्स आपण घेतो a प्लस b इन फर्स्ट ब्रॅकेट आणि इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b ज्यांच्या व्हॅल्यू आपण आधी शोधलेल्या आहेत त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या त्यांचं मल्टिप्लिकेशन घेतलं की आपल्याला a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर मिळून जाईल. नाव लिहितात बघा गिवन a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 289. सो दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतले म्हणजे हे जे स्क्वेअर टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट a प्लस b आणि 289 चं स्क्वेअर रूट 70 आणि a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 121. सो a मायनस b दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतला आपण 121 चं स्क्वेअर रूट 11 आणि इथे म्हणूया बाय टेकिंग स्क्वेअर रूट square roots on both sides. So square root of 289 is equal to 17 and square root of 121 is equal to 11. आपल्या माहितीसाठी ते लिहून ठेवलं. Now so a square minus b square दोन स्क्वेअर टर्मचं सबट्रॅक्शन आहे मग त्यांचे फॅक्टर्स आपल्याला इन फर्स्ट ब्रॅकेट a प्लस b आणि इन सेकंड ब्रॅकेट a मायनस b. आता आलं असेल बघा लक्षात a प्लस b ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे आणि आता a मायनस b ची व्हॅल्यू आहे मग a प्लस b ऐवजी 17 घेऊया आणि a मायनस b ऐवजी 11 आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 11 7 जा 77 187 ऑप्शन नंबर 3. Question number 2 if 9x square plus 24xy plus in bracket m plus 5 bracket converted into y square is a perfect square. हा ऑलरेडी परफेक्ट स्क्वेअर आहे असं दिलेलं आहे आणि त्यात एक आणखी अननोन टर्म आहे m त्याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. ऑप्शन्स आर -4 11 -2 10. आता हे जे एक्सप्रेशन हे पूर्णपणे a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर ह्या फॉर्मॅट मध्ये घेऊया आणि त्या फॉर्मॅट मध्ये मांडलं की बरोबर आपल्याला हे तिसरं टर्म आपल्याला फाइंड आउट करता येईल बघा. सो 9x स्क्वेअर प्लस 24xy प्लस इन ब्रॅकेट m प्लस 5 y स्क्वेअर. बघा कसं घेता येईल. हा 9x स्क्वेअर जो आहे ना तो लिहिताना आपल्याला असं लिहिता येईल 3x स्क्वेअर आणि आपल्याला इथे 2ab च्या फॉर्म मध्ये पाहिजे मग इथला 2 घेऊन टाका ऑलरेडी आणि a पण घेऊन टाका. a ची व्हॅल्यू काय घेतात 12 कसं काय 12 घ्या 3x a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर असा फॉर्मॅट असेल तर तो परफेक्ट स्क्वेअर. म्हणजे हे मिडल टर्म काय आहे ह्या दोघांच्या स्क्वेअर रूटच्या मल्टिप्लिकेशनची दुप्पट. मग आता 3x स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट काय येईल 3x. ऑब्वियसली जर तो परफेक्ट स्क्वेअर आहे तर आपल्याला तो त्या फॉर्मॅट मध्ये मिळेल. आता 2 मिळाला 3x मिळाला. आता तुम्ही गेस करा व्हॉट इज अ b. d काय घ्याल तुम्ही 24xy वरून 4y घ्यावा लागेल तेव्हा आपल्याला इथे 24xy मिळेल ना. जेव्हा तुम्ही इथे 4y घ्याल तेव्हा तो 24xy होईल ना. 3x तर माहिती होता आपल्याला 2 तर घ्यावाच लागतो जसंच तसं. ओके मग तो तिथे b काय असणार आहे. देन अकॉर्डिंग टू दिस यावरनं इथे हे जे टर्म असणार हे काय असणार आहे 4y चा स्क्वेअर असणार आहे. सो 4y त्याचा स्क्वेअर असणार आहे तेव्हा तो परफेक्ट स्क्वेअर होतो. आणि मग ह्याला कंपेअर करा
मग यामध्ये आणखीन काय करता येईल, हा 3x² ॲज इट इज राहू देऊ प्लस 2 into 3x into 4y तो पण ॲज इट इज राहू देऊ. हा फक्त लिहिताना बघा हा आपल्याला फक्त सिंगल आहे ना हा ब्रॅकेट, त्याला स्क्वेअर वगैरे काही घेतलेलं नाही, त्याला ब्रॅकेटच्या बाहेर येतो. मग 4 चा स्क्वेअर घेऊन टाकतो 16 y². आणि मग बघा आता तुम्हाला इथे कम्पेअर करता येईल m + 5 आणि 16. सो m + 5 ची व्हॅल्यू काय होईल 16. m + 5 ची व्हॅल्यू. सो बाय कंपेअरिंग m + 5 = 16. हा झाला 16. येते लक्षात. आणि 5 इकडे पॉझिटिव्ह आहे, तो तिकडे जाताना निगेटिव्ह होईल. सो m = 16 - 5. सो m = 11. 16 मधून 5 गेला 11. ऑप्शन नंबर 2. ऑप्शन नंबर 2. Question number 3. If 43² plus 2 into 57 plus 43 into 43 plus 57² is equal to x. तर x ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. जर हे एक्सप्रेशन जर बघितलं तर ते आपल्याला a² plus 2ab plus b² या फॉर्मॅट मध्ये दिसतंय. आणि जर समजा ह्या फॉर्मॅट मध्ये जर एक्सप्रेशन असेल a² plus 2ab plus b², then वरच काय लिहिणार आपण पुढे a plus b ब्रॅकेट स्क्वेअर. एक्झॅक्टली आपण तसंच करणार. इथे एक्सप्रेशन आहे, या इथे या आयडेंटिटी नुसार आपण a चा आणि b चा त्यांच्या स्क्वेअर रूटची ऍडिशन आणि त्या ब्रॅकेटचा स्क्वेअर. बाकीचे इथे स्क्वेअर वगैरे नाही करत असणार आपण, किंवा मल्टिप्लिकेशन नाही करत असणार, डायरेक्ट आपण या प्रकारे घेणार. सो आणि मग ह्या दोघांची ऍडिशन 100, त्याचा स्क्वेअर 100 चा स्क्वेअर. 100 चा स्क्वेअर म्हटल्यानंतर त्या झिरोची संख्या दुप्पट होऊन जाईल 10,000. ऑप्शन नंबर 4. Question number 4. 21 बघूया. 21. If a minus b is equal to 7, ab is equal to 23.75, then a plus b. यात आपल्याला काय करावं लागेल माहिती आहे का, की हा जो a minus b आहे ना त्याचा स्क्वेअर घेऊन घ्यावा लागेल. आणि a minus b चा स्क्वेअर काय मिळतो आपल्याला a² - 2ab plus b². आणि मग तिथे ab ची व्हॅल्यू आहे, त्याला 2 ने मल्टिप्लाय करून ती व्हॅल्यू तिकडे निगेटिव्ह आहे, ती अपोजिट साइडला येईल. a minus b ची व्हॅल्यू टाकायची त्या ब्रॅकेटची. बघा लिहिताना लक्षात येईल, असं काही लक्षात नाही आलं. गिवन a minus b is equal to 7 and ab is equal to 23.75. So by an identity घेतली आपण a minus b ब्रॅकेट स्क्वेअर is equal to a² - 2ab plus b². हे आयडेंटिटी घेतली की त्यामध्ये व्हॅल्यूज टाकूया आपण. जसे a minus b ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला 7, ती घेतली आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून 7 चा स्क्वेअर. आणि a² माहित नाही आपल्याला, तो ॲज इट इज 2 -2 into ab ची व्हॅल्यू माहिती आहे 23.75, ती सबस्टिट्यूट करूया. प्लस b² अननोन आहे, तो ॲज इट इज ठेवूया. सो 7 चा स्क्वेअर 49 आणि हा 23 into 23.75 याला 2 ने मल्टिप्लाय करूया. 2 5 चा 10, 14 15 1 2 3 चा 6 7 2 2 चा 47.50. आणि ती व्हॅल्यू तिकडे निगेटिव्ह आहे अपोजिट साइड, इकडे येताना पॉझिटिव्ह आहे. 47.50 is equal to
ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. आता ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला. याचा उपयोग आपल्याला होईल ए प्लस बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. ए प्लस बी चा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊन ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर, त्यात याची व्हॅल्यू मिळून जाईल. ती व्हॅल्यू टाकायची आणि ए बी ची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला, ती व्हॅल्यू घ्यायची. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेऊन आपल्याला ए प्लस बी ची व्हॅल्यू अजूनही लक्षात नसेल आलं तुमच्या. सो बघा लिहून घेऊन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, दोघांची ऍडिशन केली 96.50. 96.50 ही याची व्हॅल्यू मिळाली आपल्याला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. सो अगेन ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर माहिती सगळ्यांना, प्लस 2ab तो पण माहिती आहे. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर ची व्हॅल्यू 96.50 आणि 2ab ची व्हॅल्यू 47.50. ऍडिशन घ्या त्याची 0 0 103 आणि 7 7 14 अच्छा लाईक 144. that is a plus b bracket square 144. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं. सो टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सेकंड ऑप्शन नंबर टेक 2. स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. ए प्लस बी स्क्वेअर नाही आहे ब्रॅकेटला. a plus b is equal to 12. ऑप्शन नंबर पूर्ण नाही सांगितलं. पण मग आन्सर तर माहिती नाही. Question number 5. Which of the following are the factors of 1 minus 9 upon x square and square of x square? So options are by an identity. A square minus b square is equal to in bracket a plus b into second bracket a minus b. So we take 1 minus 9 upon x square and square of x square. For this we write 1 square minus 3 upon x square and bracket square like that. A square minus b square. So taking the factors 1 minus 3 upon x square and in second bracket 1 plus 3 upon x square. Option number 3. Question number 6. What will be the perimeter of square whose area is x square plus 14x plus 49 centimeter square? For this, we know that the area of square is equal to side square, and side square is equal to that. आणि दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं की आपल्याला साइडची व्हॅल्यू मिळेल आणि साइडची व्हॅल्यू पेरिमीटरच्या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार. पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 इंटू साइड, आणि 4 इंटू साइड जी व्हॅल्यू मिळाली असेल ती व्हॅल्यू टाकली की आपल्याला पेरिमीटर ऑप्शन पैकी जे असेल ते आपण त्याबरोबर कम्पेअर करणार. वी नो दॅट area of square is equal to side square त्याच्या बाजूचा वर्ग. एरिया दिलेला आपल्याला. सो x स्क्वेअर प्लस 14x प्लस 49 इज इक्वल टू साइड स्क्वेअर. आता हे क्वाड्रॅटिक टर्म आहे आणि परफेक्ट स्क्वेअर दिसतंय, किंवा त्याला आपण असंही लिहू शकतो बघा, x स्क्वेअर प्लस 2 इंटू x इंटू 7 प्लस 7 चा स्क्वेअर. म्हणजे पूर्णपणे हे बघा कसं दिसतंय आपल्याला. a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b चा स्क्वेअर, देन इज इक्वल टू साइड स्क्वेअर टेक ॲज इट इज
आणि मग ही जे एक्सप्रेशन असेल याचं ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर यानुसार याचे फॅक्टर घेऊया आपण that is x plus 7 Bracket ब्रॅकेट square. स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर आता बघा दोन्ही बाजूला स्क्वेअर येतो दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेणार 7x टेक स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड x plus 7 is equal to side. square roots on both sides ही मिळाली आपल्याला साइड सो साइड इज इक्वल टू x plus 7. x plus 7 सेंटीमीटर युनिट द्यायला विसरायचं and so perimeter of square 4 into x plus 7. perimeter of square पियुष काय फॉर्म्युला perimeter of square चा 4 into side 4 in bracket x plus 7 centimeter. 4 into x 4x 4 into 7 20 ब्रॅकेटच्या बाहेरची व्हॅल्यू ब्रॅकेट मधल्या दोन्ही व्हॅल्यूजला मल्टिप्लाय करेल सेंटीमीटर ऑप्शन नंबर 1 ते 38 नाही 28 28 आहे का हां 38 झालं 28 ऑप्शन नंबर 1 Question number 7. If 25x square minus 40xy plus 16y square is equal to a square, then a is equal to question mark. Options are 5x minus 4y, 5 plus 4y. Third option 5x minus 4y square, 5x plus 4y bracket square. So expression जे दिसतंय बघा कसं दिसतंय कोणत्या फॉर्मॅट मध्ये दिसतंय a perfect square हां a square plus 2ab plus b square a minus plus a square minus 2ab plus b square So a minus आणि सगळे perfect square 5x bracket root square of 2 in bracket 5 that 4x 4y plus 4y 4 plus square. 4y is equal to हे पूर्णपणे आता बघ दिसतंय बघा त्या सो त्याचे फॅक्टर्स घेतले आपण 5x minus 4y bracket square is equal to a square. So a is equal to how many? 5x minus 4y. दोन्ही बाजूला स्क्वेअर रूट घेतलं. ऑप्शन नंबर 1. Question number 8. Which term should be added to the algebraic expression 64x square plus y square upon 25 to make it perfect square? Identities माहिती आहे आपल्याला. a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square आणि a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. हे दोघं आहे ना हे दोघं स्क्वेअर टर्म आहे a square आणि b square यांच्यामध्ये ना आपल्याला 2ab हे टर्म पाहिजे आहे म्हणजे 2ab पॉझिटिव्ह 2ab ऍड करावा लागेल ऍज वेल एज निगेटिव्ह 2ab दोन प्रकारे होईल तो a plus b ब्रॅकेट स्क्वेअर त्या आणि a minus b ब्रॅकेट स्क्वेअर त्यानुसार म्हणजे दोन टर्म्स ती आपल्याला शोधावे लागतील सो बाय अँड आयडेंटिटीज a plus b बघा ह्या आयडेंटिटीचं जर ऑब्झर्वेशन केलं ना a square plus 2ab plus b square as well as a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. आता याच्यामध्ये बघा हे स्क्वेअर टर्म येतो का म्हणजे a square आहे आणि b square आपल्याला 2ab ची व्हॅल्यू पाहिजे सो वी राइट 64x square plus y upon 20 y upon हा 64x square आहे ना इथे डायरेक्ट लिहूया आपण इक्वल टू 8x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y घेऊन घेणार plus 8x 2ab plus plus into y upon into 5 upon 5 y upon 5 प्लस y upon 5 चा स्क्वेअर
बघा ॲज वेल ॲज म्हणजे हा पॉझिटिव्ह 2ab झाला दिस वन. हा. ऑल्सो निगेटिव्ह 2ab नुसार सुद्धा तो हे होणार आहे. फक्त अँड 8x ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 into 8x 16xy into upon y 5. upon 5 16xy. plus y upon 5 ब्रॅकेट स्क्वेअर. मग यामध्ये सिम्प्लिफिकेशन करा. सो 2 into 8x into y upon 16xy 5 upon 5. Negative 16xy upon 5. Option Second. number 2 only. 16 xy. upon 5 into xy and negative 2 into 8x into Second y and upon first. 5 Second and negative 16 upon First. 5 xy. अगं बाई Option मायनस आणि number? पॉझिटिव्ह फर्स्ट अँड सेकंड. First and माझं second. बरोबर आहे ना first. Second. Add it to make perfect square. तू ते मल्टिप्लाय नाही केलं तू फक्त 8 तसंच ठेवला त्याने पुढे मल्टिप्लाय कर. So options 1 and 2. Question number 9. Factorize the following expression and choose correct alternatives. 2018 ला विचारलेला क्वेश्चन. 27 एक्सप्रेशन आहे बघा. 27x क्यूब मायनस 64x क्यूब. दोघं टर्मचं ऑब्झर्वेशन केलं ना तर ही क्यूब टर्म आहे आणि क्यूब टर्मचं सबट्रॅक्शन आहे म्हणजे आयडेंटिटी a क्यूब मायनस b क्यूब. मग ह्या प्रकारचे आयडेंटिटीचे फॅक्टर्स आपण याप्रमाणे. इन फर्स्ट ब्रॅकेट ॲडिशन ऑफ द क्यूब रूट्स a प्लस b and in second bracket a square minus ab plus b square. According to this we take the factors of that expression. That is, first of all we write that in proper cube form cube root of 27 is 3. 3x bracket 3x bracket cube and also minus 4. cube root of 64 is 4 upon x x bracket in bracket and bracket cube. bracket. No, we observe that a cube minus b cube. आता आपल्याला परफेक्ट दिसतात बघा a cube minus. Then we write the factors. That is 3x plus 4 upon x क्यूब in second bracket. बघा जो क्यूब रूट असेल ना त्याचा स्क्वेअर म्हणजे 3x चा स्क्वेअर 3x मायनस क्यूब रूट्सचे मल्टिप्लिकेशन 3x into 4 upon x plus 4 upon x चा स्क्वेअर. So 3x minus plus 4 upon x in bracket 3x चा स्क्वेअर 9x स्क्वेअर आणि इथे बघा हे दोन टर्मचं मल्टिप्लिकेशन न्यूमरेटरचा x डिनोमिनेटरचा एकमेकांना डिवाइड करतो. 3 4 चा 12 निगेटिव्ह 12 प्लस 4 चा स्क्वेअर 16 अपॉन x स्क्वेअर. Option number 1. ऑप्शन नंबर 1. Question number 10. Which term should be added to 25x square plus 49y square so that the sum will be perfect square? Options are 35xy, negative 70xy, positive 70xy, negative 35xy. Choose two correct alternatives. 2019 ला हा प्रश्न विचारलेला आहे. आयडेंटिटी ज्या आहेत a square plus 2ab plus b square and a square minus 2ab plus b square. According to this, we have to find out the 2ab. Here we have given a square and b square. हे दोन्ही टर्म्स दिलेले आहेत. सो अकॉर्डिंग त्या पद्धतीने आपल्याला 2ab हे टर्म फाइंड आउट करावं लागणार जे आपल्याला त्यामध्ये ऍड करावं लागणार आहे ॲज वेल ॲज सबस्ट्रॅक्ट पण करावं लागणार आहे. असे ते दोन ऑप्शन असणार आहेत आयडेंटिटी नुसार. सो बाय अँड आयडेंटिटीज that is a plus b bracket square is equal to a square plus 2ab plus b square and a minus b bracket square is equal to a square minus 2ab plus b square. याला थोडंसं वेगळं लिहूया. बाय कंपेअरिंग म्हणूया. बाय कंपेअरिंग a square is equal to 25x square असं म्हणू. So a is equal to 5x by taking square root as well as b square
is equal to 49y square. So b is equal to 7y. So 2ab आपल्याला कोणते टर्म पाहिजे आता 2ab आणि निगेटिव्ह 2ab असे टर्म पाहिजे. a आणि b ची व्हॅल्यू मिळाली पाहिजे. सो 2ab is equal to 2 into a ची व्हॅल्यू 5x and b ची व्हॅल्यू 7y. 7 5 is 35, 35 into 2 70xy and negative 2ab. Negative 2 into 5x into 7y is equal to negative 7xy. ऑप्शन नंबर 1 and 2 Both are added. हे दोन्ही ऍड केले त्यामध्ये तर दिलेलं एक्सप्रेशन हे परफेक्ट स्क्वेअर होईल. सो ऑप्शन 2 and 3. 1 and 4 आलं उत्तर.